नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता थंडीच्या दिवसात गाजरांचा सीझन असतो म्हटल्यावर गाजर हलवा तर झालाच पाहिजे. खूप छान असा हा गाजर हलवा तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. सर्वांनाच आवडणारा हा गोड पदार्थ आहे. खूप छान असा होतो. इथे सुरुवातीला 1 किलो गाजरं ही मी घेतलेली आहेत आणि सुरुवातीला काय करायचं आहे, याचे सर्व सालं हे काढून घ्यायचे आहे, व्यवस्थित काढायचे आहे. कारण त्याला माती लागलेली असते आणि खाताना मग कचकच लागली जाऊ शकते. त्याच्यामुळे व्यवस्थित असे हे सालं काढून घ्यायचे आहेत आणि मग स्वच्छ पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचे आहेत. हे पहा, याप्रमाणे सर्व सालं हे काढून घ्यायचे आहे. याप्रमाणे सालं काढून झाल्यानंतर पुढचा आणि मागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आता याप्रमाणे स्वच्छ धुवून झालेली आहेत आणि आता एका गाजराचे 2 तुकडे करायचे आहेत, म्हणजे किसायला सोपं पडतं. आता त्यानंतर व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. इथे आता याप्रमाणे सर्व गाजरं ही किसून झालेली आहेत. त्यानंतर इथे मी थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत कापून, थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि काजू. आता कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे सर्व आता यामध्ये व्यवस्थित गुलाबीसर परतून घ्यायचे आहे. परतवून झाल्यानंतर हे आता काढून घ्यायचे आहे एका डिशमध्ये. हे पहा, याप्रमाणे मी हे सर्व ड्रायफ्रूट्स परतवून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आता तूप घालायचं आहे. आता मी तूप इथे 2 ते 3 चमचे घालणार आहे. तूप थोडंसं जरा जास्त वापरायचं आहे. आणि आता या तुपामध्ये सर्व हा किस घालायचा आहे आणि व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. याप्रमाणे परतवून झाल्यानंतर आता यामध्ये 2 वाट्या दूध घालायचं आहे. व्यवस्थित अशी आता याला उकळी आल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे आणि झाकण न ठेवताच हे सतत अधूनमधून असं हलवत राहायचं आहे, म्हणजे छान असा शिजला जातो. जर झाकण जर ठेवून शिजवला तर खूप जास्ती गाळ होऊ शकतो. तर याप्रमाणे हे आता दूध सर्व आटवून घ्यायचं आहे. गॅस हा बारीक करायचा आहे. त्यानंतर थोडीशी विलायची ही कुटून घ्यायची आहे. हे पहा, याप्रमाणे इथे दूध आता आटत आलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला साय घालायची आहे. 1 वाटी साय मी इथे ठेवलेली होती, तर ती यामध्ये आता घालायची आहे. किंवा सायऐवजी तुम्ही खव्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. आता यामध्ये 1 किलो गाजरांसाठी 200 ग्रॅम किंवा 150 ग्रॅम साखर तुम्ही वापरू शकता. मी इथे 200 ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि व्यवस्थित असं हे आता हलवून घ्यायचं आहे. साय टाकल्यानंतर आणि साखर घातल्यानंतर गॅस मात्र फुल ठेवायचा आहे आणि सतत असं हे आटेपर्यंत हलवत राहायचं आहे. अधूनमधून असं हलवलं तरी पण चालू शकतं, फक्त खाली लागू द्यायचं नाही. छान असं आटलं गेलेलं आहे आणि आता यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि
परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे जरा मोठेसे घेतले की छान असे चवीला लागतात खाताना. आणि व्यवस्थित असं हे आता हलवून घ्यायचं आहे. इथे आता हा गाजर हलवा तयार झालेला आहे. आता तुम्हाला थोडासा असा ओलसर ठेवायचा असेल तर असाही ठेवू शकता किंवा थोडासा कोरडा जरी केला तरी पण चालू शकतं. खूप छान अशी चव त्याला येते. इथे आता गॅस हा बंद करायचा आहे. याप्रमाणे मी हा गाजर हलवा ठेवलेला आहे. यापेक्षा सुद्धा कोरडा गाजर हलवा होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.